तव दास दास म्हणता, माते कशाचे भय, रामा जाईन ज्या स्थळी सुखघना, होईल तेथे जय, रामाया भुवनत्रयी तुझविणा, नाही दुजा तारक, रामा तू सकलार्थ पूर्ण करिशी, तू तात मी बालक, सुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजवरून समर्थांच्या वाङ्मय प्रकाराचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। संत समागम या फेसबुक लाईव्ह पेजचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। समर्थांच्या वाङ्मयाचे अनेक पैलू पाहत असताना आजचा दिवस विशेष आहे। आज समर्थांचं निर्याण ,338 वर्षापूर्वी समर्थ रामदास स्वामींनी आज देह ठेवला। ती तारीख होती 12 फेब्रुवारी आणि वार होता शनिवार। तिथीप्रमाणे आज माघ वद्य नवमी 2021 338 वर्ष झाली। समर्थांच्या वाङ्मयामध्ये सांगितलेले नित्य नूतन विचार आजही मानवी जीवनाला इहलोक आणि परलोक या दोन्हीकडे यशस्वीपणे मार्गक्रमण करण्यासाठी दीपस्तंभासारखे उभे आहेत। आज अनेक कार्यक्रम आहेत। सकाळी आमच्याकडे मनाच्या श्लोकांची फेरी झाली 7 ते 8:30। त्यानंतर 2 वर्षाखाली नांदेडमध्ये समर्थांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली। तिथं जाऊन त्यांचं दर्शन घेतलं।
त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला, मनाच्या श्लोकांचं वाचन केलं, दासबोधाचं वाचन केलं. आज अनेक कार्यक्रम आहेत. सकाळी 10:30ला एक प्रवचन होतं, 11:30ला एक प्रवचन होतं, संध्याकाळी 6 वाजता समर्थ व्यासपीठाचं प्रवचन आहे. आदरणीय माधवीताई महाजन त्या आज विचार मांडणार आहेत. आज रात्री दास म्हणे या फेसबुक पेजवरून समर्थांच्या निर्याणावर मला बोलायचं आहे. आजचा सगळा दिवस या विचारांनी प्रेरित झालेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अभ्यास करतो आहोत समर्थांच्या 11 लघुकाव्यापैकी सगुण ध्यान. समर्थांचं सगुण रूप आज पंचतत्वात विलीन झालं. आणि आज आपल्याला या सगुण ध्यानाचा, या लघुकाव्याचा समारोप करायचा आहे. कारण उद्या आहे जागतिक महिला दिन. आपल्या व्यासपीठावर अनेक महिला आहेत. दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाची ज्यांनी रचना केली त्या परमपूजनीय अक्का स्वामी वेलणकर, उपाख्य कुमारी आशालता चिंतामणराव वेलणकर यांचं चरित्र उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला ऐकायचं आहे. आणि परवाच्या दिवशीपासून आपण पुन्हा समर्थकृत 11 लघुकाव्यांपैकी निर्गुण ध्यान या लघुकाव्याचा विचार करूया. कालपर्यंत आपण पाहतोय 57 ओव्या झालेल्या आहेत 119 ओव्यांपैकी. आज आपल्याला हे प्रकरण संपवायचं आहे. सगुणोपासना करताना काय काय उपकरण सामग्री असली पाहिजे त्याचं वर्णन समर्थ या समासात करतायत, या लघुकाव्यात करतायत. मी आता आज सगळ्या ओव्या काही वाचणार नाही, पण काही ओव्यांचं जरूर आपण वाचन करूया. यामध्ये समर्थ म्हणतायत, एक देवतार्चने करीती घंटा घणघणा वाजविती, पुढे मांडून ध्यानमूर्ती ध्यानस्थ झाले, एकी अंतरी गरुड ध्वजा. श्री विष्णूचं स्मरण केलंय. पहा प्रसंग काय आहे की प्रभू श्रीरामचंद्र, बंधू लक्ष्मण, माता जानकी, बंधू भरत शत्रुघ्न आणि हनुमंतराय यांच्यासह सिंहासनाधिष्ठित झालेले आहेत. समर्थ वर्णन करतायत की आजूबाजूला कोण कोण आहे, किती संत आहेत, किती साधक आहेत, किती सिद्ध पुरुष आहेत. आणि काय काय साधना ते करतायत. एक देवतार्चने करीती घंटा घणघणा वाजविती, पुढे मांडून ध्यानमूर्ती ध्यानस्थ झाले, एकी अंतरी गरुड ध्वजा. सांग मांडिली मानस पूजा, एक लाविती सहजा अनुसंधान. कुणी विष्णूचं स्मरण करताय, कुणी सोहम साधना करताय. सहजा अनुसंधान, एकामुखी नामोच्चार, प्रदक्षिणा नमस्कार, नित्यनेम निरंतर करीती एका. एक एकांतासी गेले, तेथे ध्यानस्थ बैसले, एक योगाभ्यासी भले अभ्यास करीती. काय काय साधना करतायत साधक ही मंडळी, आणि काय काय त्यांनी सोडलेलं आहे. एक त्यागिले अन्न,
एक करीती पयप्पान, केवळ दुधावर आहेत. एक ते परणे सेवून राहिले योगी, झाडाची पानं खाऊन राहिले. एक 5-6 वर्षापूर्वींची गोष्ट आहे. नागनाथ शास्त्री कोडगीरकर, ज्यांचं घर साधारण 500 वर्षापासून त्याच स्थितीत आहे. कोडगीर म्हणून गाव आहे आंध्राच्या बॉर्डरला. त्यांच्या पंजोबांनी बांधलेलं घर आहे. विशेष काय, खासियत काय आहे पूजनीय नागनाथ शास्त्री कोडगीरकरांच्या घराची? ते स्वतः वास्तुशास्त्री आहेत, वेद पारंगत आहेत. वास्तुशास्त्रात ज्याप्रमाणे सांगितलेल्या गोष्टी आहेत तसं ते घर आहे. ईशान्येला विहीर आहे, आग्नेयेला स्वयंपाकघर आहे. त्यांनी ते घर जाऊन, मला 10-1 वर्ष झाली या गोष्टीला, पण 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नागनाथ शास्त्री कोडगीरकर 4 महिने चातुर्मासातले केवळ बेलाच्या पानांचा रस सेवन करून राहिले. केवळ बेलाच्या पानांचा रस चातुर्मास केला त्यांनी. समर्थ या ठिकाणी म्हणतायत, कुणी अन्न सोडलं, केवळ कुणी दूध घ्यायला चालू केलं, कुणी पानं सेवून राहिलं झाडांची. एक निरूपणी बैसले, ब्रह्मज्ञानी महाभले, श्रोते वक्ते आनंदले आत्मबोधे. आत्मबोध पर निरूपण ऐकून श्रोते आणि वक्ते दोघेही आनंदित झालेत. कशी केली पाहिजे सगुणोपासना? आपण गडावर गेलात, गडाच्या शेजघरामध्ये समर्थांचं देवघर आहे. ज्या देवपाठामध्ये समर्थ रामदास स्वामींनी माघ वद्य सप्तमीला तंजावरहून आणलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. जे राम पंचायतन आज आपण गडावर पाहतो त्याची प्रतिष्ठापना स्वतः समर्थांनी केलेली आहे. समर्थ म्हणतात, शिबिका छत्रे सुखासने, माही मेघडंबरे सूर्यपाने, दिंड्या पताका निशाणे, टाळ घोळ मृदांग श्रीराम, अलंकार आणि अलंकार पात्रे, द्रव्य आणि द्रव्य पात्रे, अन्नोदक आणि अन्नोदक पात्रे, नाना प्रकारीची श्रीराम. वने उपवने पुष्पवाटिका, तापस्यांच्या पर्णकुटिका, ऐसी पूजा जगन्नायका, येथा सांग समर्पावी श्रीराम. कसं सगुण पूजा केली पाहिजे त्याचा एक आदर्श वस्तुपाठ समर्थांनी गडावर आपल्याला दाखवलेला आहे. देवपाठ आहे लाकडी, ज्यावर राम पंचायतन समर्थांनी बसवलं. ती वल्कलं आहेत, ती भांडी आहेत, रामाची सगळी आभूषणं आहेत. तुम्ही जांबेला कधी गेलात? जांबेला समर्थांचं देवघर आहे, ज्या ठिकाणी माई सीतामाई ही उजवीकडे आहे. कशी पूजा केली पाहिजे समर्थ वर्णन करतायत या लघुकाव्यामध्ये. सगुण ध्यान. अद्वैत निरूपणे डुल्लती, उपनिषदे वेदश्रुती, पदे फोडून वाखाणीती महानुभाव. एक ऐकती पुराणे, सगुण मूर्तींची विंदाने, एक गाती अभिन्नपणे गुण सर्वोत्तमाचे. वेदशास्त्र संपन्न, बैसले करीते व्याख्यान, श्रवण करिता श्रोते जन संतुष्ट होती. एक साधू ब्रह्मनिष्ठ,
सर्व साक्षीत्वे वरिष्ठ, एक ते मानसी तुष्ट संदेह नाही. सगुण पूजेचा एवढा व्यापक विचार 350 वर्षापूर्वी कुणी केला असेल? कशी पूजा केली पाहिजे? ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, हा दंडक आपण समाजासमोर ठेवला पाहिजे. आणि ते समर्थांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलं. शेवटी रामासमोर बसले. आजच्या स्थितीला श्रीराम 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 एकटक रामाकडे पाहत आहेत. जसा काही आपल्यातली आत्मतेज काढली, आत्मज्योत काढली आणि ती रामाच्या ज्योतीमध्ये विलीन केली. आत्मतत्वाचा विलय केला. 338 वर्ष झाली. पुढे समर्थ या सगुणोपासनामध्ये लिहितात, अन्वय आणि व्यतिरेक एक देही झाले मुक्त, एक मानिती अयुक्त सर्व चर्चा श्रीराम, एक तत्व विशोधन करीती महाविचक्षण, चतुष्ट देह विलक्षण म्हणती आला श्रीराम, एक पिंड ज्ञान बळे शोधिती अष्टदळ कमळे, एक ध्वनीचे निमेळे मिळो न जाती श्रीराम. तत्वज्ञ लोक आहेत, ते तात्विक चर्चा करतायत, तत्वाचा निराश करतायत, तत्वज्ञानावर चर्चा करतायत, तर्क लढवतायत. काही लोक आहेत ते या फंदात पडत नाहीत. ते लोक म्हणतात, एक म्हणती कर्म करावे, एक म्हणती वैराग्य धरावे, एक म्हणती नाम घ्यावे सर्व काळ श्रीराम. जे जे जेथे विश्वासले तेथे तेथेची राहिले, अनुभव वेगळाले सिद्धांत एक श्रीराम. ऐसे अपार साधूजन केले अष्टविधा भजन, आत्मारामी सावधान भक्ती नवविधा पावले श्रीराम. आणि शेवटी कुठूनही आलं, मार्ग कुठलाही आहे, पण शेवटी अंत तो गत्वा ध्येय काय? मी पण विरहित साधना. ग्रंथराज दासबोधातला 7वा दशक. मी पण विरहित साधना. साधन प्रतिष्ठा निरूपण आहे. कशी साधना आमची असली पाहिजे? आमची साधना आम्ही प्रतिष्ठा मिळवत असताना दुसऱ्याच्या साधना पंथाला आम्ही कमी लेखता उपयोगी नाही. किती व्यापक विचार आहे समर्थांचा. समर्थ पुढे म्हणतात, नवमी आत्मनिवेदन सायोज्य मुक्तीचे साधन, एके स्थळी समाधान पावती सर्व. हा जो आत्मविलोप आहे ना, तो आपल्याला साधता आला पाहिजे. आम्हाला अहंकार खूप आहे. 2 प्रवचनं झाली, 2 पूजा झाल्या, 4 ठिकाणी आम्ही साधनेला जाऊन आलो, 4 दिवस राहून आलो. आम्ही त्याचा गवगवा किती करतो. तो केला पाहिजे, कारण तो इतरांसाठी हुरूप आणणारा राहील, त्याला उद्युक्त होईल. घळीमध्ये मी जाऊन आल्यानंतर मी लोकांना सांगितलं पाहिजे की मी घळीमध्ये जाऊन आलो, मी हे केलं ते केलं, परंतु मी घळीत अडकून पडलो पाहिजे का? मला आमचे होनप काका म्हणाले 2 वर्षाखाली, घळीचे विश्वस्त, शिवथर घळीच्या समितीमध्ये तुम्ही असला पाहिजेत म्हणाले. 4 वर्ष मी व्यवस्थापक म्हणून तिथं जात राहिलो.
मी म्हणलं, अहो मी शिवतरघळीपासून 700 किलोमीटरवर राहतो, माझा काय उपयोग आहे? समजा त्या घळीतच जर अडकून पडलो मी, मग तिथले व्यवहार आले, तिथल्या सगळ्या दैनंदिन वस्तूंमध्ये व्यवहारांमध्ये लक्ष घालणं आलं, मग मी माझा प्रपंचच करतोय ना एक प्रकारे. आम्हाला साधना करायची आहे, सगुणोपासना करायची आहे. आणि ही सगुणोपासना करत 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 चत्वार देव निरूपण आम्हाला आठवला पाहिजे. प्रतिमा, अवतार, असा एक एक टप्पा पुढे जात 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 आम्ही त्या जो निर्मळ आत्मा आहे, जे परब्रह्म स्वरूप आहे, तिथपर्यंत जायला पाहिजे. तर आमची साधना काही उपयोगाची आहे. आम्ही काही मंडळ उभा केली पाहिजेत. आज आमच्या नांदेडला दासबोध अभ्यास मंडळाचा कार्यक्रम आहे. आता 5 वाजता कार्यक्रम आहे, 5 ते 6:30. आज दिवस एकदम हेक्टिक आहे. समर्थांच्या सहवासात, समर्थांच्या विचारांमध्ये, समर्थांच्या त्या आठवणींमध्ये समर्थ पुढे म्हणताय, सगुणोपासना, सगुण ध्यान असो ऐसा समुदाय, महामंडपी बैसले सर्व, सिंहासनी देवराव शोभतसे, सुधा पाणे संतृप्त झाले, तैसे सर्व मिळाले, तव ते हरिदास आले सर्वोत्तमाचे. आता कोण कोण काय काय करताय त्याचं वर्णन आहे. देवापुढे साबडे भक्त, भोळा भावाचे भक्त आहेत. त्यांना तत्वज्ञान काय माहित नाही, पिंड ब्रह्मांड पिंडाचं तत्वांचं निरास वगैरे काय भानगड माहित नाही. देवापुढे साबडे भक्त, गाती नाचती लज्जा रहित, देहभाव विसरोनी चित्त सर्वोत्तमे मिळाले. भगवंताच्या समोर केवळ तो राहिला पाहिजे. माझं अस्तित्व संपलं पाहिजे आणि मी त्याच्यात रसरसून एक तत्वानी राहिलो पाहिजे. आणि मग मी त्या ठिकाणी गाती नाचती लज्जा रहित. परमपूजनीय चैतन्य महाराज म्हणतात, लोक अध्यात्मात लाजतात आणि जिथं लाजायला पाहिजे तिथं निर्लज्जपणे धांगडधिंगा घालतात. मला शिवथरघळ आठवते. साधना सप्ताहामध्ये तो चक्रव्यूह असतो, रोज चक्रव्यूह असतो. ती एक खेळी आहे. परमपूजनीय अक्का स्वामींनी लावून दिलेला चक्रव्यूह आहे. रामनाम स्मरण करत 5-6 माळा होतात. रामनाम स्मरणाचं करत तो चक्रव्यूह खेळायचा आणि त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा. बाहेर पडल्यानंतर पुन्हा रांगा लागतात आणि मग महिला मंडळ पुढे येतं, फुगड्या खेळतं, झिम्मा खेळतं. गाती नाचती लज्जा रहित. कसली लाज आली आहे भगवंताच्या समोर, कसली लाज आली आहे. पण हे केव्हा होईल? डोक्यात अहंकार असेल तर नाही होणार. म्हणून त्याला भोळा भाबडा भक्त समर्थ म्हणतायत. हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण का वापरला इथे शब्द? एवढी विद्वत्ता विद्वज्जना. देवापुढे साबडे भक्त, गाती नाचती लज्जा रहित, देव भाव विसरोनिया चित्त सर्वोत्तमी मिळाले. कोण आहे सर्वोत्तम? सर्वोत्तमा कै भेटी मज देशी. कुणाला आळवलंय समर्थांनी? प्रभू श्रीरामाला सर्वोत्तम. करुणाष्टकामध्ये समर्थ म्हणतात, सर्वोत्तमा कै मज भेटी देशी.
कोण कोण आहे तिथं? कुशळ गायक किन्नर नृत्य करीती अपार, तेने वेढिले राजद्वार, पुढे रीग न फावे. सगळा तो दरबार जो आहे तो तुडुंब भरलेला आहे लोकांनी, जायला पुढे जागा नाही आहे. टाळ घोळ मृदांग ब्रह्मवीणे वाजती उपांग, हरिदास मिळाले रंग तुंबळ लागले. गर्जती मृदंग काहळे आनंदे गाती उसाळे, क्षणोक्षणी धुसर उसळे रक्त श्वेत सुगंध. सुगंधित असलेला तो धुसर गुलाल तो उधळला जातोय. वातावरण काय झालं असेल? आपल्या डोळ्यासमोर चित्र आणलं पाहिजे. प्रभू श्रीराम, माता जानकी, सगळे बंधुवर्ग बसलेले आहे, समोर हनुमंत उभे आहेत, अनेक प्रकारचे तापसी ऋषी मुनी साधक सिद्ध सगळे रामाच्या भोवती उभे आहेत, आणि समोर प्रजाजन उभी आहे, अनेक गायक आलेले आहेत. वीणेवर कुणी सुस्वर आळवत आहे, कुणी मृदंग वाजवत आहे, कुणी मध्येच गुलाल उधळत आहे, आणि तो सुगंधित गुलाल आहे. पुढे समर्थ म्हणतायत, रुळती सकळांची या गळा, जाई जुई चंपक माळा, नाना सुगंध परिमळा कर्दम झाला. पताका गरुड टके अपार, तेणे अच्छा दिले अंबर, मेघडंबरे मनोहर थडकती ठाई ठाई. पूर्ण चंद्राकार छत्रे त्रहाटली चित्र विचित्रे, गदगदा फिरती अपारे नाना वर्णे. माही निशाणे तळपती, दाढा विक्राळ झळकती, डौल पाहता थरकती रोमांच अंगी. तिथं जे काही चाललेलं वातावरण आहे, त्या वातावरणाने अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत. आमच्या नांदेडला हल्लाबोल कार्यक्रम असतो शीखपंथीय समुदायाचा. तेव्हा देश विदेशातून शीख बांधव या ठिकाणी येतात, पंजाबमधून खूप लोक येतात, आणि त्यांच्या हातामध्ये वेगवेगळे खेळ असतात, आणि ते गरगर गरगर फिरवतात. समर्थांनी हे जे वर्णन केलेलं आहे ना, गदगदा फिरती अपारे, मला त्याचं ते स्मरण झालं, तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला. अनेक मण्यांची ती जाळीदार काहीतरी नक्षी असतं, आणि तो फिरवतो माणूस आपल्या अंगाभोवती, डोक्यावर एकाच हाताने फिरवतो, आणि फिरवता फिरवता तो दुसऱ्या हातात घेतो. कधी तो छलांग लगावतो आणि आपल्या खालून ते फिरवतो. बहु दाटती सूर्यपाने, फटफट वाजती निशाणे, वाद्ये गर्जती त्राणे दीर्घस्वरे, टाळ मृदंग शंख भेदी. वाद्ये वाजती अंबरी, नाना वाद्यांची भरोबरी गर्जती डंके. ध्वज फडकती प्रचंड, वाद्ये वाजती उदंड, तेणे घोष ब्रह्मांड संपूर्ण झाले. सगळं ब्रह्मांड त्या घोषाने भरलं. आज 338 वर्षाखाली माघ वद्य नवमी 1682 असाच सज्जनगडाचा परिसर दुमदुमला असेल. दुपारी 12-12:30 वेळ आहे. समर्थ मंचकावरून उठले. आजही आपण शेज घराला जर पाहायला गेलो तर एक निळ्या रंगाची फरशी तिथं लावलेली आहे. ती जागा आहे. गिरीधर स्वामी लिहितात, स्वामी पादुका लेईले प्रायोपवेशनानी शरीर अशक्त झालंय, झोक जातोय, पण आता जायची सिद्धता झाली आहे. काय आवाज गर्जना असेल गडावर, सगळा आसमंत दरवळला असेल. समर्थांनी केलेल्या नामोच्चाराने आणि समर्थांनी आपला देह सोडत असताना जी आत्मज्योत बाहेर पडली असेल, त्यातून निघालेली ती प्रभा, तो प्रकाश सगळ्या गडावर ते तेज फाकला असेल. नाना रत्नांची प्रभा, तेने डावरली सकळ सप्रभा.
लावण्य लाजली शोभा देखोनी ते काळी. लावण्य प्रभेला लाज वाटली. एवढं ते देदीप्यमान तेज गडावर आजच्या तिथीला घडलं असेल. पुढे सगुण ध्यान मध्ये समर्थ म्हणतायत, जाली अत्यंत दाटणी तेणे होतसे मंडप घराणी. उभे वाटती नेत्रपाणी सभा घनवटली. सर्व ही टकमका पाहती. सगळा कोलाहल थांबलेला आहे. सगळे एकमेकाकडे पाहत आहेत. पुढे काय, पुढे काय. समर्थ सिद्धासनात बसलेले आहेत. अक्का स्वामी उभे आहेत. उद्धव स्वामी उभे आहेत. काही शिष्य मंडळी बाहेर उभी आहे शेषघराच्या. पुढे काय, पुढे काय. टकमका पाहते. सर्व ही टकमका पाहती. पडली देहाची भ्रांती. सकळिकांच्या मनोवृत्ती वेधल्या रामचंद्री. राम या ठिकाणी आसनाधिष्ठित आहे, सिंहासनाधिष्ठित आहे. सगळ्यांचं लक्ष रामाकडे लागलेलं आहे. आणि गडावर सगळ्यांचं लक्ष कुणाकडे लागलेलं आहे? समर्थांकडे लागलेलं आहे. वदती वक्ते अनुभवाचे मस्तक डोलती श्रोत्यांचे. तल्लीन सादर सर्वांगांचे क्षोत्र केले. काय म्हणतायत ते आता? सगळ्यांचा वाद्य गजर थांबलेला आहे. कुणी कुणाशी बोलत नाहीये. प्रभू श्रीरामचंद्रांच्या दरबारामध्ये ते कान झाला. पाय पाय नाही राहिले. वदती वक्ते अनुभवाचे मस्तक डोलती श्रोत्यांचे. तल्लीन सादर सर्वांगांचे श्रोत्र केले. तुम्ही कधी आळंदीला गेलात? आळंदीला जा आणि संध्याकाळची माऊलींची आरती पहा. मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. संध्याकाळची माऊलींची आरती झाली की तुतर्फा जी असते ती सगळे चेहरे माऊलींकडे असतात. जशी काय माऊली बोलणार आहे आता. समर्थ वर्णन करतात सगुण ध्यान लघु काव्यामध्ये सगळ्या दरबारी जनांचे, प्रजाजनांचे, भाऊ, देवादिदेव सगळ्यांचं लक्ष प्रभू राम, सगळ्यांचं लक्ष प्रभू रामचंद्रांच्या बोलण्याकडे. आणि गडावर माघ वद्य नवमीला सगळ्या शिष्यांचं लक्ष समर्थांच्या बोलण्याकडे. काय प्रसंग आहे. पुढे समर्थ वर्णन करतात, दिव्य सिंहासनी रामचंद्र परम प्रतापी नरेंद्र सन्मुख उभा भीम कपिंद्र वज्रदेही. आणि आता सगळे थांबलेले आहेत. सगळ्यांचं लक्ष रामाकडे आणि आरती लावलेली आहे. सगुण ध्यान आपण लघु काव्याचा विचार करतो आहोत. आरती लावली. देवास आरती आरंभिली. सकळ सभा गडबड. देवास आरती आरंभिली. सकळ सभा गडबडली. असंभाव्य वाद्ये लागली. मर्यादे वेगळी. रत्नदीप हेमताटी. निरांजने लक्ष कोटी. थाटे चालली दाटी असंभाव्य झाली. दीप लागले अपार. बंबाळ जळती कर्पूर. स्थळोस्थळी मनोहर रंगमाळा शोभती. सगळीकडे दिवे लावलेले आहेत. त्यातून सुगंध येतो आहे. आता घडीमध्ये दासबोध जयंती उत्सव झाला 15 दिवसाखाली. वैद्य काकांनी पुण्यावरनं ते दिवे आणलेले होते. दररोज 30-35 ते दिवे लावले जायचे. मेणबत्तीचे दिवे होते पण त्यात सुगंध होता. असे दिवे रामाच्या दरबारामध्ये लावलेले आहेत.
पूर्ण चंद्रज्योतीचे उमाळे, तेणे दिशा चक्र ढवळे. पूर्णचंद्र तये वेळे रहाटले जैसे, धुसर उठवले अपार, तेने ढवळले अंबर. मुखे तेजवटली थोर, उत्साह झाला. सकळ वाद्ये एक वेळा, नामघोष गजर आगळा. अच्छा दिले भूमंडळा, धुसरे तेणे. रत्नकिळा भूमंडळी, मुक्ते झळकती अंतराळी. सप्तरंग सभा मंडळी, उमटते झाले. काय वर्णन केलेलं आहे. सगळीकडे ती दिव्य रत्नांची प्रभा फाकलेली आहे. तो मंद मंद प्रकाश सगळीकडे तेवतो आहे. उधळलेला गुलाल सुगंधित आहे. लावलेले दिवे सुगंधित आहेत. समर्थ म्हणतात, रामाचेनी स्वामीपणे. राम माझा स्वामी आहे. रामाचेनी स्वामीपणे, मी ब्रह्मांड मानी ठेंगणे. त्रैलोक्यही वाटे उणे, महिमा वर्णता. सिंहासनाधिष्ठित पट्टाभिषिक्त रामाचं वर्णन करत असताना मला हे परब्रह्म सुद्धा तुच्छ वाटतंय. एवढं अमाप सौंदर्य, अमाप तेज प्रभू श्री रामचंद्रांचं आहे. राम सर्वांगे सुंदर. आता रामाची महत्ता आहे. रामाच्या कर्तृत्वाचं महत्व समर्थ सांगतायत. राम सर्वांगे सुंदर, राम करुणेचा सागर. दीन अनाथांचा उद्धार श्रीराम करता. राम जीवीचा जिव्हाळा, राम मनीचा कोवळा. राम जाणे अंतरकळा निजदासाची. राम पुण्यपरायण, राम त्रैलोक्याचा प्राण. रामे दास बिभीषण, चिरंजीव केला. राक्षस केले देशधडी, देव सोडिले 33 कोटी. राज्य स्थापिले आवडी शरणागत. किती जणांचा उद्धार केलाय. देवादी देवांना सोडलं, असुरांचा मर्दन केलं, ऋषीमुनी जनांचा त्यांना सगळी साधना करण्यासाठी मुक्त केलं. सगळा असमंत भयमुक्त केला. राज्य स्थापन केलं. राम सुरवरा कोवसा, राम मंडन सूर्यवंशा. सूर्यवंशाला प्रभू रामचंद्र हे मंडित आहेत, भूषण आहेत. राम जप भवनीशा, सप्रचिती राम नामे. नामे तरले पाषाण, नामे पतित पावन. नामे मुक्त विश्वजन, शिवाचे उपदेशे. शूक मीसे रामवाणी, म्हणता पावन कुंटिनी. अंतकाळी सकळ प्राणी, राम नामे उद्धरती. हो का ज्ञाते विरक्त भक्त, हो का साधू जीवन मुक्त. हो का भाविक साबडे भक्त, नामे विन वृथा. कुणाचं नाम? प्रभू श्रीरामचंद्रांचं नाम. समर्थ म्हणाले, मला एक वचन द्या स्वामी. 13 कोटी जप झाल्यानंतर तुम्ही माझ्या भक्ताला, माझ्या शिष्याला, माझ्या दासाला, माझ्या सेवकाला, तुमच्या भक्ताला दर्शन द्याल. प्रभू श्रीरामांनी वचन दिलेलं आहे समर्थ रामदास स्वामींना जायच्या अगोदर. मी वचन देतो, 13 कोटी जप झाला की मी स्वतः येऊन भेटेन. मी जगजेठी येऊन भेटेन. इथं समर्थ म्हणतात, नामे तरले पाषाण, नामे पतित पावन. नामे मुक्त विश्वजन, शिवाचे उपदेशे. भगवान महादेव उपदेश करतायत. कानामध्ये मंत्र सांगतायत. शेवटच्या क्षणी रामनाम जप, रामनाम जप. भगवान महादेव सांगतायत. नामे पाषाण तरले. नाव लिहिलं तर पाषाण तरतात का? पण लोक चाली आहे, लोक रूढी आहे, त्याला धक्का लावायचा नाहीये. समर्थांनी रामायण लिहून काढलं. मुख्य आधार कशाचा आहे? वाल्मिकी रामायणाचा आहे. 7 खंड होणार आहेत.
समर्थ वाग्देवता मंदिर त्याचं प्रकाशन करतंय. आपण पाहिलं 5व्या खंडाचं प्रकाशन झालं महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय कोश्यारी साहेब यांच्या हस्ते. मागच्याच महिन्यातली घटना आहे. वाल्मिकी रामायणामध्ये कुठेही याचा संदर्भ नाहीये की राम 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 असं शब्द लिहिल्याने दगड तरले. पण समर्थांना वाटतं की जी लोकांची जी जगराहाटी चालू आहे त्याला धक्का देता कामा नये. म्हणून 16व्या दशकामध्ये दासबोधातमध्ये सप्ततीन्वय या दशकामध्ये समर्थ वाल्मिकींचं स्तवन करताना म्हणतात, भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिली दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी, श्रुत नव्हे श्रीराम, नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार, विस्तारिला जेणे श्रीराम. आपल्याला माहिती आहे की वाल्मिकी ऋषी, महर्षी वाल्मिकी, माता जानकी सीता आणि प्रभू श्रीरामचंद्र हे समकालीन आहेत. आचार्य एका ठिकाणी म्हणाले, महर्षी वाल्मिकी जे लिहित होते ते प्रूफ रीडिंग करण्यासाठी सीतामाईकडे पाठवलं असेल त्यांनी. मी काही यातलं गडबड तर केली नाही ना, काही कमी जास्त तर लिहिलं नाही ना, तुम्ही पहा. भागवताचा संदर्भ या ठिकाणी सगुण ध्यान या लघुकाव्यामध्ये समर्थ घेतात. शुक मिशे रामवाणी, म्हणता पावन कुंटिनी. त्या कुंटिनीने देह विक्रय करणाऱ्या त्या साध्वीने त्या पोपटाचं नाव ठेवलं भगवंताचं. समर्थांनी भागवताचा संदर्भ इथं दिलाय. कोण कोण आहेत? हो का ज्ञाते विरक्त भक्त, हो का साधू जीवन मुक्त, हो का भाविक साबळे भक्त, नामे विण वृथा, सकळामध्ये थोर, तो नाम जपे शंकर. कुठलं नामस्मरण आहे? भगवान महादेव ज्याचं जप करतायत ते नामस्मरण. तेथे मानव किंकर बापुडे किती, कसला ताठ आहे, किती दिवस जगणार आहे, किती श्वास आहे अजून राहिलेत काही माहिती नाहीये. अहंकार मोठा आहे त्यात. बापुडे म्हणतायत समर्थ. नामे होय चित्तशुद्धी, नामे तुटे देह बुद्धी, नामे होय कार्यसिद्धी निजध्यासे, नामे स्वहित फावे, नामे निश्चयो दृढावे, नामस्मरणे शीघ्र पावे देवाधिदेव. तुम्हाला खरं सांगू का, सगुण ध्यान लघु काव्य वाचत असताना मला दशक 4था नामस्मरण भक्ती, पादसेवन भक्ती, अर्चन भक्ती, सख्य भक्ती, दास्य भक्ती या सगळ्या भक्तींचा आविष्कार सगुण ध्यान या लघुकाव्यामध्ये झालेला आहे. सगळी भक्ती, सगळी नवविधा भक्ती यामध्ये आलेली आहे. असं वाटत होतं की ते वाचत असताना आपण तो समाज तर वाचत नाहीये. समर्थ म्हणतायत, ऐसे हे राम नाम परमगुह्य विश्राम धाम, मंथुन काढिले वर्म शतकोटीचे. आपल्याला माहिती आहे 1000 कोटींचं रामायण आहे. देव, दानव आणि मानव या तिघांमध्ये लागलेलं भांडण आहे. देव म्हणतायत ते तर आमचा देव आहे राम, त्यांनी मनुष्य अवतार घेतला म्हणून रामायण घडलं. माणसं म्हणाली अहो मनुष्य वेशात आला म्हणूनच रामायण घडलं ना, देवाच्या वेशात कुठे ते राम होता तेव्हा कुठे काय घडलं? असुर धावत आले. दानव ते म्हणाले अहो आम्ही होतो म्हणून रामायण घडलं, आम्हाला रामायण पाहिजे, आम्हाला रामायण पाहिजे. सगळा लवाजमा महादेवांकडे गेला. ते म्हणाले काही भांडण करू नका,
सगळ्यांना समान वाटप करू. देव दानव मानव सगळ्यांना वाटप केलं. शेवटी 2 अक्षरं राहिली आणि ती आहेत राम. म्हणून आपण काय म्हणतो उपासनेच्या वेळी, श्रीराम राम हे जपा. काय काय वर्णन केलेले संध्याकाळच्या उपासनेमध्ये. ऐसे हे रामनाम परमगुह्य विश्रामधाम, मंथुनी काढिले वर्म शतकोटीचे. सगुण ध्यान या लघुकाव्याच्या 119 ओव्या आहेत एकूण. आणि सगळ्यात शेवटी समर्थ म्हणतात, सावध ऐका श्रोते जना, परमगुह्य महागहन. काय विशेषणं लावलेली आहेत? परमगुह्य महागहन, नाम मात्रे होत दहन पापराशी. यधरती जो संशय धरी, तो महापापी दुराचारी. त्यासी प्राप्त दुराचारी विकल्पे होय, इति सगुण ध्यानम समाप्तमम. 119 काव्यांचं ओव्यांचं हे सगुण ध्यान लघुकाव्य आज आपण इथं त्याचा समारोप केलेला आहे. सगुण ध्यान वाचत असताना आणि हे शेवटच्या काही ओव्या वाचत असताना समर्थांनी प्रभू श्रीरामचंद्र सिंहासनाधिष्ठित जे वर्णन केलेलं आहे, मला असं वाटलं की आज योगायोगाने माघ वद्य नवमी आहे. अक्का स्वामी ज्यांनी 37 वर्ष समर्थ गेल्यानंतर, लक्षात घ्या 1644 अक्का स्वामींचा प्रवेश समर्थ संप्रदायात झालेला आहे. समर्थ 1682 गेले. त्यानंतर 37 वर्ष अक्का स्वामींनी गट राखलेला आहे. काय सगुण ध्यान उपासना केली असेल. ते उद्धव स्वामी ज्यांची मुंज समर्थांच्या मांडीवर लागली. ज्यांनी मारुती रायाची सगुणोपासना केली. आयुष्यभर समर्थांनी आपल्या अंतकाळी उद्धव स्वामींना गडावर बोलावलं आणि परीक्षा घेतली. रघुकुळ टिळकाचा वेद सन्निध आला, तदुपरी भजनाने पाहिजे चांग केला. बोल उद्धवा, अनुदिन नवमी मानसी आठवावी, बहुत लग बघीने कार्यसिद्धी करावी. शाबास, तुला माहिती आहे मी जाणार आहे, हे सगळं तुला सांभाळायचं आहे. समर्थ केवळ उद्धवाला नाही बोलले, समर्थ केवळ अक्का स्वामींना नाही बोलले. समर्थ तुमच्या माझ्यासारखे सगळे शिष्य गडावर आणि अनेक मठांवर होते. कुणी साधना करत होतं, कुणी अभ्यास करत होतं, कुणी लिखाण करत होतं, कुणी मठपती होतं. 350 वर्षापूर्वी आपण सगळी मंडळी समर्थ संप्रदायाचे एक एक अवयव होतो. म्हणून आज आपण इथं सगळे जमलेलो आहोत आणि समारोप होतो आहे समर्थ लिखित लघुकाव्य सगुण ध्यान. आजच्या या महापर्वाच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधता आला. राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचं चिंतन आज दिवसभर करता आलं. उद्या 8 मार्च जागतिक महिला दिन. उद्या कोल्हापूरच्या सौ वृषाली कुलकर्णी आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये दासबोध सखोल अभ्यास या उपक्रमाच्या अधिष्ठान असलेल्या परमपूजनीय अक्का स्वामींचं चरित्र बहारदार रंगवणार आहेत. तोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास अभिवादन करतो. झालेली सेवा
राष्ट्रगुरू समर्थ रामदासांच्या चरणी अर्पण करतो. त्यांच्या निर्याणाच्या शुभेच्छा, दासनवमीच्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो. जय जय रघुवीर समर्थ.